एक राजा होता. दरबारामध्ये रोज भांडणं व्हायची. कोणी म्हणायचं तो दोषी, दुसरा म्हणायचा हा दोषी. एक जण म्हणायचा माझंच खरं, दुसरा म्हणायचा त्याचंच खरं. एक दिवस राजाने आरसा आणला आणि म्हणाला, आज प्रत्येकाने आधी स्वतःकडे पाहायचं, कारण हा आरसा असा आहे, हा जादुई आरसा आहे. हा आरसा जे सत्य आहे तेच दाखवणार. आणि सगळा दरबार शांत झाला, कारण आरसा कोणाची बाजू घेत नाही. परंतु आरशासमोर जाण्याची हिंमत फक्त एका माणसाने केली. आणि तो माणूस कोण ते आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे, पण उत्तर देताना पुरावेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आरोप करणाऱ्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि आरोप नाकारणाऱ्यांनी सुद्धा पारदर्शकता दाखवावी. कारण शेवटी राजकारण येतं आणि जातं, पण सत्य उभाच राहतं. जर कुणी चुकीचं केलं असेल तर त्याची चौकशी व्हावी. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि जर आरोप खोटे असतील तर तेही स्पष्टपणे समोर यायला हवं. कारण लोकशाहीची ताकद घोषणामध्ये नाही, तर सत्य, पुरावे आणि जनतेच्या विश्वासामध्ये आहे. आणि हा विश्वास आज डळमळीत झालेला आहे. आणि हा विश्वास डळमळीत झाल्यामुळेच आज तरुण भांबावलेला आहे, तरुण परेशान आहे, तरुण प्रश्न विचारत आहे. कुणाला? येथील व्यवस्थेला. परंतु व्यवस्थेकडे उत्तरं नाहीत. उत्तरं का नाहीत? कारण व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे, व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट आहे. आणि या व्यवस्थेनेच या समस्या निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे तरुणावर, देशावर जी वेळ आलेली आहे ती ज्या व्यवस्थेने आणलेली आहे, ती व्यवस्था उत्तर नेमकी काय देणार? आणि मग त्यांना एकच भाषा कळते, ती भाषा म्हणजे संजय राऊत यांची. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल हमेशा गमतीने म्हटलं जातं, सौ दाऊद एक राऊत. दाऊद हा देशद्रोही होता, लक्षात ठेवा. आणि अशा 100 देशद्रोह्यांना पुरून उरणारा. याचा अर्थ काय होतो की अशा देशद्रोह्यांचा कर्दनकाळ, 100 दाऊदसारख्या देशद्रोह्यांचा कर्दनकाळ म्हणजे राऊत आहे. लक्षात ठेवा. खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत लागते, ती निडरता लागते. ती निडरता, जे व्हायचंय ते होईल, जे परिणाम व्हायचे ते होतील, परंतु मी घाबरणार नाही, मी बोलणार. हे धाडस, हे शौर्य फक्त आणि फक्त संजय राऊत यांच्याकडे आहे. ती निडरता अनेकांना टोचते, बोलते, कारण त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्याकडे आहे फक्त भ्रष्टाचार, अनिती, खोटेपणा. आणि संजय राऊत यांच्या एका शब्दाने तो खोटेपणा उघडा पडतो, तो भ्रष्टाचार उघडा पडतो, ती अनिती उघडी पडते. आणि मग सुरू होते दडपशाही, मग सुरू होतो अंधभक्तांचा खेळ. हा देश जर कुणी नासवून ठेवला असेल तर ते एकमेव नाव आहे अंधभक्त, अंधभक्त, अंधभक्त. ज्यावेळेस 2014ला नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री होणार होते, त्यावेळेस आम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्यांचं स्वागत केलं होतं. वाटलं होतं ते सनातन धर्म वाढवतील, आपला हिंदू धर्म वाढवतील. कारण हिंदुत्व आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं होतं आणि त्या हिंदुत्वाचे पाईक म्हणून आम्ही सुद्धा नरेंद्र मोदी यांना सपोर्ट केला. परंतु त्याच्या बदल्यामध्ये भेटलं काय? चोरी, 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 भ्रष्टाचार. जंगलं खलास, रस्ते खलास, शहरं खलास. 100 स्मार्ट सिटी होणार होत्या. कुठे? 100 सोडा, किमान दाखवण्यासाठी 10, किमान वर्षाला एक जरी, दरवर्षी एक जरी स्मार्ट सिटी जर केली असती तर आज 12 वर्षानंतर तुम्हाला 12 स्मार्ट सिटी दिसल्या असत्या. परंतु काहीच नाही. विकासाच्या नावाखाली देशाला भकास केलं जात आहे. आणि या भकासाच्या ढिगाऱ्याखाली काय आहे? उद्ध्वस्त तरुणाई. आणि ती तरुणाई ज्यावेळेस जंतर मंतरवर जाते, बोलते, आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करते, म्हणते कुठे आहेत आमच्या नोकऱ्या, कुठे आहे आमचं करिअर, कुठे आहेत आमची शहरे, कुठे आहेत आमची रस्ते, कुठे आहेत आमची जंगले, कुठे आहेत आमची झाडे. त्यावेळेस दाखवण्यासाठी काहीच नाही. आणि मग जो प्रश्न विचारतो तो धर्मविरोधी, जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराचं नेतृत्व केलं, कारसेवकांना आधार दिला, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मविरोधी ठरवणार? त्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र यांना तुम्ही जाब विचारणार? हे कसलं हिंदुत्व नवीन आणलेलं आहे? आणि या अंधभक्ताच्या महापुरामध्ये हा देश वाहून चाललेला आहे. येथील तरुण त्यामुळे अस्वस्थ आहे. अंधभक्त किती आहेत? मुठभर आहेत. अगदी एकूण लोकसंख्येच्या 3% सुद्धा अंधभक्त नाहीत. सरासरी आपण 5% धरू आणि त्यांचे सपोर्टर मिळून 10% धरू. म्हणजे 10% लोकांनी 90% जनतेला वेठीस धरलेलं आहे. आणि 90% जनता त्याचं फळ भोगत आहे. देश आज परेशान आहे. आणि या देशाचा, तरुणांचा, युवकांचा या वयातही संजय राऊत यांनी मोठ्या आजारावर मात केलेली आहे.
मोठ्या चौकशीला ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयवर मात केलेली आहे. विनाकारण त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं तरी सुद्धा संजय राऊत भिले नाहीत. ताठ मानेने उभा राहिले आणि प्रश्न विचारत आहेत. आणि हे असले बिनकामाचे मंत्री, अंधभक्त. मंत्री जर अंधभक्त असतील तर मग काय म्हणायचं? एक वेळेस सामान्य, कमी शिकलेला, कमी अक्कल असलेला माणूस अंधभक्त बनला, मान्य आहे. कमी बुद्धी असलेला माणूस जर अंधभक्त बनला, एखादा युवक असा हुकून चुकून अंधभक्त बनला तर मान्य आहे. परंतु मंत्री आणि आमदाराने जर अंधभक्ताची भाषा करावी तर त्याला संजय राऊत यांचे शब्द लागणारच. आणि काय आंदोलन करत आहेत? संजय राऊत यांचा पुतळा. अरे तुमच्या या सगळ्या काय म्हणतात त्याला, तुमच्या सगळ्या सैन्याला, सगळ्यांना भारी आहेत केवळ आणि केवळ संजय राऊत. दोस्तो हो, हीच वेळ आहे खऱ्याला खरं म्हणण्याची आणि खोट्याला खोटं म्हणण्याची. खऱ्याला खरं म्हणायला शिका. जय महाराष्ट्र.